नमस्कार मित्रांनो, मुंबई पोलीसची जॉईनिंग लेट का बरं होते? बाकीचे जिल्ह्याचे विद्यार्थी जे पण असतात लवकर जॉईन करून घेतात आणि दरवर्षीप्रमाणे मुंबई पोलीसची लेट जॉईनिंग का होते या सगळ्या प्रोसेसिंग विषयी मी सविस्तर सांगणार आहे. मुंबई पोलीसच्या काही विद्यार्थ्यांची जॉईनिंग आलेली मित्रांनो 10 तारखेला आणि 18 आणि 19 तारखेला विद्यार्थ्यांना हजर व्हायसाठी काही विद्यार्थ्यांची टप्प्याटप्प्याने जॉईनिंग सुरू झालेली आहे. आणि महत्त्वाचा विषय आपलं बाकीच्या जे विद्यार्थ्यांची लेट जॉईनिंग का होते सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर मुंबई पोलीसची जी भरती राहते मित्रांनो त्यामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात जागा राहते मित्रांनो आणि मैदानी चाचणी पण भरपूर दिवस चालते. त्या कारणास्तव त्यासाठी उशीर लागतो आणि त्यानंतर डॉक्युमेंट चेकिंग वगैरे. बाकी जिल्ह्याचं काय होतं मित्रांनो, अदर डिस्ट्रिक्टमध्ये काय होतं त्यांची लवकर कमी जागा असतात आणि लवकर लेखी पेपर आणि मैदानी चाचणी लवकर होते. त्या कारणास्तव त्या विद्यार्थ्यांना लवकर जॉईनिंग करण्यात येते. आता जे विद्यार्थी जॉईन झाले मित्रांनो त्यांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येते. त्यांची ट्रेनिंगसाठी विद्यार्थी आता ट्रेनिंगला गेलेले बाकी जिल्ह्याचे वगैरे. आणि मुंबई पोलीस विषय काय होतं मित्रांनो, बाकीचे विद्यार्थी ट्रेनिंगला गेल्यामुळे त्यांचं तेथील ट्रेनिंग सेंटर फुल होतं आणि मुंबई पोलीससाठी प्रशिक्षणासाठी ट्रेनिंगला विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी उशीर होतो आणि बाकीच्या डॉक्युमेंट चेकिंग वगैरे मेडिकल पण त्यासाठी वेळ लागतो. त्या कारणास्तव ट्रेनिंग फुल सेंटर झाल्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना आता ट्रेनिंग सेंटर फुल असल्यामुळे यांना जॉईन करून बऱ्याचपैकी म्हणजे कुठं ठेवायचं तो प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी पण बरेच विद्यार्थी गणपती बंदोबस्तसाठी हजर करून घेण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे काय होतं मित्रांनो, बाकीच्या जिल्ह्याचे विद्यार्थी जॉईन झाले त्यामुळे तुम्हाला जॉईनिंगसाठी मुंबई पोलीसचं त्यामध्ये लेट होतं. आणि राहिला विषय अजून मित्रांनो, ग्राउंड पण भरपूर दिवस चालतात. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे त्या गोष्टीला पण यामध्ये वेळ लागतो. विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणी वगैरे होतं मित्रांनो. जे समांतर आरक्षणवाले विद्यार्थी यामध्ये असतात ते प्रकल्पग्रस्त असतील, स्पोर्टचे असतील, भूकंपग्रस्त असतील, हे विद्यार्थ्यांचे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय, प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन शिवाय त्यांची जॉईनिंग येत नाही. या सर्व गोष्टी व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुमचं मेडिकल होतं. मेडिकल नंतर तुमची जॉईनिंग येते. आता 2 टप्प्याच्या यामध्ये देण्यात आलेले मुंबई पोलीस विषय त्यांना मेडिकल आणि जॉईनिंग एकाच दिवसासाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही PDF मध्ये बघितलं असेल विद्यार्थ्यांचं वगैरे. आता यामध्ये मित्रांनो, आता महत्त्वाचं एक अनेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे. नॉन व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे. बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज आले का सर माझं उत्पन्न वगैरे नाही आहे किंवा काही. तर त्या विद्यार्थ्यांचं आता नॉन व्हेरिफिकेशन, बाकी काय विद्यार्थ्यांचं काहींचं कास्ट व्हेरिफिकेशन नंतर होतं मित्रांनो. पण नॉन व्हेरिफिकेशन आणि समांतर आरक्षणवाले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी, जे समांतर आरक्षणवाले असतील प्रकल्पग्रस्त, स्पोर्ट वगैरे, तर त्यांचं व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुमचं या ठिकाणी मेडिकल होईल आणि मेडिकल झाल्यानंतर तुम्हाला जॉईनिंग करण्यात येते. आता टप्प्याटप्प्याने सगळ्यांची जॉईनिंग चालू मित्रांनो. मुंबई पोलीस 1068 विद्यार्थी 11 तारखेला बोलले होते. त्यानंतर 18 आणि 19 तारखेला महिला आणि त्यामध्ये माजी सैनिक मेजर जे साहेब असतात त्यांची जॉईनिंग आलेली आहे. अशा प्रकारे सुरळीत तुमची गणपती बंदोबस्तच्या आधी तुमची सहसा 90-80% विद्यार्थ्यांना येथे जॉईन करण्यात येणार. ज्यांचे कॅरेक्टर प्रमाणपत्र निरंक आहे अशा विद्यार्थ्यांना पटापट जॉईनिंग देण्यात येत आहे. अशा प्रकारे सविस्तर मी माहिती तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करतो आणि मुंबई पोलीस रिलेटेड महत्त्वाचे जे पण अपडेट असतात मी तुमच्यासाठी सगळ्यात आधी आणण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो. जे विद्यार्थी नवीन असतील चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि जे पण महत्त्वाचे व्हिडिओ असते मी तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी व्हिडिओला लाईक करायचं मित्रांनो. बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघतात मित्रांनो पण लाईक करत नाही. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि तुमचे जे पण अजून काही डाऊट असतील, क्वेश्चन असतील, कोणाच्या काही तक्रार असतील, सगळ्यांनी कमेंट करायचं. मी प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. अनेक विद्यार्थी आता इंस्टाग्रामला वगैरे मेसेज करतात. माझ्याकडून जेवढं सहकार्य होतं तेवढं मी तुम्हाला प्रयत्न करतो मित्रांनो. जेवढं माझ्याकडून सहकार्य होतं आपल्यापर्यंत जेवढं अपडेट येतं तेवढं मी तुम्हाला अपडेट द्यायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे सविस्तर या कारणास्तव तुमची जॉईनिंग लेट होते मित्रांनो. तुमचं डॉक्युमेंट चेकिंग महत्त्वाचं म्हणजे मुंबई यासाठी भरपूर फॉर्म असतात. विद्यार्थी मागच्या भरतीला ह्या भरतीला तुम्ही पाहिले लाखोने विद्यार्थ्यांचे मुंबईसाठी भरपूर जागा असतात. त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात फॉर्म येतात. तुम्ही बघितलं असेल लाखानं फॉर्म येतात आणि प्रत्येकाचं मैदानी चाचणी, त्यानंतर मैदानी चाचणीचे नंतर एकाच क्वालिफाय तुम्हाला लेखीसाठी केलं जातं आणि त्या सगळ्या गोष्टी कारणास्तव मुंबई पोलीसच्या दर भरती म्हणजे प्रत्येक भरतीमध्ये या कारणास्तव तुमची जॉईनिंग लेट होते. अशा प्रकारे मी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचे जे पण अपडेट असतील मुंबई पोलीस भरती रिलेटेड किंवा आगामी भरती रिलेटेड, दारूबंदी, वनरक्षक, मी तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करेन. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.